फक्त अगोदर आपण त्या बॉटलमधून घेऊन असं करतो मार्कर, पण आता ते डायरेक्ट हे करतो. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की काही चॅनल्सवर त्यांनी त्याचा प्रयोग करून बघितला तर ती शाही ताबडतोब जात नाही आहे. तर निवडणूक आयोगाने त्याचा खुलासा केलेला आहे आणि मला वाटतं एकच आहे की कुठल्याही प्रकारचं बोगस मतदान होऊ नये ही निवडणूक आयोगाने काळजी घेतलेली आहे आणि अतिशय पारदर्शक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया झाली पाहिजे. सगळ्या लोकांना मतदान करता आलं पाहिजे. मतदानापासून कोणी वंचित राहता कामा नये अशा प्रकारची भावना आपली अनेक ठिकाणी मशीन ज्या आहेत मशीन त्या बंद पडलेल्या आहेत. अगदी एक दीड तास दुसऱ्याने मतदान सुरू झालं. त्यामुळे मागणी होती की तो तेवढा वेळ वाढवून देण्यात यावा. मतदान इलेक्शन कमिशनकडून याबद्दल उत्तर आलं नाही. जिथे जिथे मशीन बंद पडलेले आहे त्याची नोंद केली जाते आणि त्या ठिकाणी कोणी मतदार वंचित राहू नये म्हणून तो तिथला वेळ जो आहे तो वाढवला जातो किंवा तर त्या मतदान 5 वाजेपर्यंत का 6पर्यंत आहे, 5:30पर्यंत आहे. त्या 5:30च्या आतमध्ये सगळे लोक जेवढे लोक आतमध्ये त्यांना टोकनही दिलं जातं. त्यामुळे कुणी वंचित राहणार नाही याची काळजी निवडणूक आयोगाने घ्यावी. काही पक्षाने टीम नेमली स्पेशल दुबार मतदान थांबवण्यासाठी. नाही, दुबार मतदान होऊच नये, पण एकदा मतदान केलं ते त्याला दुबार करता आलं नाही पाहिजे. ही तर प्रक्रिया लोकशाहीमध्ये आहे आणि ती राबवली पाहिजे. सर जिस तरीके से आज आप मतदान देख रहे हैं, क्या उत्साह लोगों में नजर आता है आपको? वोटिंग परसेंटेज बड़ा है, खास मुंबई जैसे शहर में लोग निकलते नहीं, बाहर कम प्रतिशत होता है। वही मुंबई जैसे शहर में मैं जब यहाँ निकला घर से तब 25% से ज़्यादा पार हुआ था. तो मुंबई में वोटिंग परसेंटेज सबसे ज़्यादा दिखाई पड़ रहा है. इसका मतलब ये है कि लोग उत्साह में ये मतदान के लिए उतरे हुए हैं मुंबई का. और